चर्चा करणं योग्य नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हा वैयक्तिक प्रश्न आहे, कोणी कोणाबरोबर जावं कोणी कोणाबरोबर जाऊ नये। आणि याच्यामध्ये मी अनेक वेळा असं सांगितलंय की अजितदादांच्या पश्चात सुनेत्राबाईंनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांचा वारसा म्हणून सक्षमपणानं पुढे घेऊन जाऊ शकतात। मुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या पाठीशी स्वतः असली तर त्यांचं नेतृत्व मान्य असेल की विलीनीकरण त्यांना मला कळलं नाही, मगाशी मी उत्तर दिलं ना। हा दोन्ही राष्ट्रवादीच्या मधला अंतर्गत विषय आहे। कोणी एकत्र यायचं, कोणी विलिनीकरण करायचं, कोणी कोणामध्ये विलीन व्हायचं, हा देखील एक मोठा प्रश्न आहे। त्याच्यामुळे तो निर्णय ते घेतील ना। समज पाठवलंय, चौकशीसाठी बोलवलेलं आहे, ते तिथे गेलेले आहेत, परंतु ज्या पद्धतीने ही चौकशी सुरू आहे ही खूप स्लो सुरू आहे असं देखील या ठिकाणी सांगितलं जात आहे, आरोप होत आहेत विरोधकांकडून। शासनाची भूमिका ही सुस्पष्ट आहे। खरात सारख्या विकृत माणसाच्या मागं कोण जर असेल तर त्याच्यावर नक्की कारवाई केली जाईल, ही भूमिका शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी देखील मांडलेली आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील मांडलेली आहे। त्याच्यामुळं खरात हा आमच्या दृष्टीनं अतिशय विकृत प्रवृत्तीचा असलेला माणूस आहे, ही भावना असल्यामुळं त्याच्यावर आणि त्याला मदत जर कोणी केली असेल, तुम्ही जे म्हणताय, त्याच्यावर कारवाई होईल। त्याच्यामुळं खरातला समर्थन करण्याचा प्रश्नच येत नाही। खरातवर कायद्यातली सगळ्यात कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे। संजय राऊतांनी त्यांच्या संस्थेला पाणी दिलेलं आहे साहेब, संजय राऊतांनी समर्थन केलेलं आहे। खरातांच्या ज्या संस्थेला पाणी दिलं होतं त्या अनुषंगाने त्यांनी समर्थनच दिलेलं आहे। त्यांना टीका करताय, कसं आहे, त्यांनी केलेलं सगळं चांगलं आणि समोरच्याने केलेलं सगळं वाईट, ही त्यांची भूमिका अनेक वर्षाची आहे, त्याच्यावर मला बोलायचं नाही। पण ज्यावेळी 2 बोटं घेऊन आपण समोरच्यावर दाखवतो तेव्हा 3 बोटं स्वतःकडे असतात, हे एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःच्या भाषणामध्ये सांगितलंय। तीच भूमिका आज त्यांची आहे। प्रकाश आंबेडकर म्हणाले की ओबीसी म्हणून रुपाली चाकणकरांवर कारवाई फक्त होऊ नये, तर बाकी सगळ्यांवर कारवाई होईल। त्या ओबीसी नेत्या आहेत म्हणून मला कोणावर कारवाई होते या व्यक्तीबद्दल बोलण्यापेक्षा खरातच्या प्रवृत्तीचं समर्थन कोणी करू नये, त्याच्या मागं शासन कुठच्याही पद्धतीनं जे काही गैरसमज पसरवत आहेत राहणार नाही, त्याला कठोर कारवाई व्हावी ही शासनाची आमची। सर 31 तारखेनंतर साधारण समोर आली आहे, मोठी संपत्ती खराची समोर आलेली आहे, त्याची देखील चौकशी व्हावी। सगळ्याची चौकशी। मला एक वाटतं का रुपाली चाकणकरांविरोधात देखील गुन्हा दाखल व्हावा, सातत्याने मागणी होती, रोल देखील दिसतोय, म्हणजे पुन्हा एकदा सांगतो की खराच्या प्रकरणामध्ये कोण व्यक्ती आहे त्याच्याशी आम्ही काही संबंधित नाही। खराच्या प्रकरणामध्ये खराची प्रवृत्ती ही विकृत प्रवृत्ती आहे, नीच प्रवृत्ती आहे, ही ठेचून निघाली पाहिजे, या मताशी आम्ही सगळे सहमत आहोत। आणि चौकशी अंती मग मी असेल अन्य कोणी असेल, या चौकशी अंती जर काही निष्पन्न झालं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। मी कुठच्या व्यक्तीबद्दल बोलत नाही, पण खराची प्रवृत्ती ही मोडीत निघाली पाहिजे आणि खराच सारखा पुन्हा महाराष्ट्रात नाही देशामध्ये कोण पैदा होणार नाही अशा पद्धतीचं अद्दल घडली। सर 31 तारखेनंतर साधारण राज्यात अवकाळी पावसाची आणि गारपिटीची शक्यता जी आहे ती वर्तवली आहे, त्यामुळे राज्य सरकार सतर्क आहे का? कारण की गेल्या अवकाळी पावसात शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं होतं। नक्कीच सरकार सतर्क आहे। अवकाळी पाऊस 31 तारखेपर्यंत 31 तारखेनंतर सुरू होईल असं आपण म्हणताय, परंतु कोकणामध्ये 3-4 तालुक्यांमध्ये गारपीट देखील झालेली आहे। त्याच्यामुळं शासन सतर्क आहे। अशा ज्या ठिकाणी दुर्दैवी प्रसंग येईल त्या ठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश देखील आम्ही सगळ्यांनी मिळून दिलेले आहेत आणि शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, ही आमची शासन फ्यूल स्टॉक्स और बाकी अरेंजमेंट्स और प्रिपरेशंस को लेकर आपने आज रिव्यू मीटिंग ली है ऑफिस में? नहीं, इसमें जो रिव्यू मीटिंग मैंने ली है उसमें जो पाइपलाइन का गैस है, डीजल है, पेट्रोल है और पीएनजी है और जो हम डोमेस्टिक गैस बोलते हैं और जो कमर्शियल गैस बोलते हैं, उसका जो शॉर्टेज है उसके बारे में मैंने मीटिंग ली थी। और इसके बारे में अगर कोई गैर व्यवहार कर रहा हो तो उसके ऊपर FIR दर्ज करो, ऐसा निर्देश मैंने विभागीय आयुक्तों को दिए। खरात प्रकरणामध्ये केसरकरांना टार्गेट केलं जातं। दीपक केसरकर साहेबांनी खराच्या बाबतीतली त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। एखाद्या व्यक्तीबरोबर फोटो निघणं म्हणजे ते त्यांच्या गुन्ह्यामध्ये समावेश त्यांचा आहे असं होत नाही। आणि दीपक केसरकर हे नक्की भावनिक आहेत, नक्की देवाप्रती म्हणजे आपण सगळ्यांनाच आदर आहे, परंतु आपल्या सगळ्यांपेक्षा देवाप्रती जास्त करणारे ते आहेत आणि म्हणून त्यांना टार्गेट करण्यामध्ये काही अर्थ नाही। दीपक भाईंनी स्वतःची भूमिका स्पष्ट केलेली आहे। त्यांचा फोटो किंवा त्यांचं तिथे जाणं म्हणजे ते ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत असं अजिबात नाही। त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली। एकनाथ शिंदे साहेबांना घेऊन गेले होते असा आरोप होतोय। दीपक केसरकर यांनी संजय राऊत करते, विखे पाटील असतील, तुम्ही त्यांचं भलतंच मनावर घेता। सर
ते असंच बोलत राहतात. खरी चौकशी ते काय झालं ना, आतमध्ये मारामारी झाली की नाही त्याची SIT लागली पाहिजे असं माझं मत आहे. ज्यांची चौकशी करायची ते शासन नक्की करेल. परंतु अनेकांचे फोटो आहेत, मिलिंद नार्वेकरांचा पण फोटो आहे, त्याच्यामुळे फोटोवर जाऊ नये. आता काल देखील मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही बाईट देत असताना आमच्या बाजूला जर एखादा कोणतरी उभा येऊन राहिला आणि त्याचा फोटो निघाला आणि तो दोषी असेल तर त्याच्यामध्ये आम्ही दोषी आहोत अशा पद्धतीचं मानून उपयोगाचं नाही. त्याच्यामुळे फोटो आहेत म्हणून दोषी असण्याचं काय